मॅडम. नमस्कार सगळ्यांना, माझा नमस्कार. करिअर विथ एक्सलन्स या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मी दिव्या महाले. मी सध्या कल्याण कार्यालयामध्ये ॲज अ जीएसटी इन्स्पेक्टर, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून जॉब करत आहे. सर्वप्रथम माझा मी व्हिडिओ स्वाती पण ऑफ थोरात कर. मॅडम, सहाय्यक राज्यकर आयुक्त यांचे आभार मानते की त्यांनी मला या प्लॅटफॉर्मवर येऊन मार्गदर्शन करण्याची संधी प्रदान केली. तर मागच्या जवळपास 3-3.5 वर्षांपासून सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचं मी आणि बालाजी सोडणे आम्ही दोघं लेखन करत आहोत. तर त्या निमित्ताने मुलांशी संपर्क आला. या करंट अफेअर्सचे मुलांचे काय प्रश्न असतात किंवा मुलांना काय क्वेरीज असतात, तर त्या थोडक्यात एक समजून घेण्याचा मला यामध्ये एक चान्स भेटला. तर आज आपण इथे जे मला आतापर्यंत ऑब्झर्व झालेले मुलांचे प्रश्न आहेत किंवा मुलांनी मला विचारलेले आहेत, तर त्या प्रश्नांचा मी माझ्या परीने मी अभ्यास करताना ते प्रश्न मी कसे टॅकल केले होते ते थोडक्यात ते मुलांना मी आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण आपल्या सर्वांनाच माहित आहे की करंट अफेअर्स हा प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जाणारा एक की सब्जेक्ट आहे. जसं की आपण पाहतो राज्यसेवा पूर्व परीक्षा असू देत, कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सी, त्यानंतर युपीएससी, बँकिंग, सरळ सेवा भरती असेल, फॉरेस्टची परीक्षा असेल, प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्स हा विषय विचारलाच जातो. आता परीक्षेनुसार त्याचं प्रश्नांची काठिण्य पातळी बदलते आणि प्रश्नांची संख्या बदलते. जसं आपण पाहतो की राज्यसेवा पूर्व परीक्षेला साधारण 15 ते 16 प्रश्न येतात किंवा म्हणजे कंबाईन ग्रुप बीचे जर आपण मेन्स पाहिली तर तिथे 5 किंवा 10 प्रश्न येतात. पण तेच जर आपण फॉरेस्टची प्री पाहिली तर करंट अफेअर्सवर तब्बल तिथे 25 प्रश्न विचारले जातात. तर असं प्रश्नांची काठिण्य पातळी बदललेली असते. जसं राज्यसेवेची पूर्व परीक्षा पाहिली तर तिथे ऍप्लिकेबल म्हणजे ऍप्लिकेशन लेवलचे प्रश्न विचारलेले असतात. तिथे मल्टिपल लाईन्स प्रश्न असतात, 2 किंवा 3, कधी कधी 4ही लाईन्सचे तुम्हाला प्रश्न असतात. पण तेच जर तुम्ही कंबाईनची परीक्षा पाहिली तर काही वेळेस तुम्हाला वन लाईनर सुद्धा प्रश्न विचारलेले असतात. तर अशा प्रकारे प्रश्नाचं स्वरूप बदलतं, पण सब्जेक्ट जो आहे करंट अफेअर्स तो एक अगदी की सब्जेक्ट आहे. म्हणजे तुम्ही या सब्जेक्ट वरून ठरतं की तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये आहात की नाही. त्याबद्दल आपण काही प्रश्नांचे मुलांना प्रश्न पडले तर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात पहिले मुलांचा प्रश्न असतो की मॅडम ती परीक्षा जेव्हा आहे तर त्या परीक्षेला साधारण कुठपर्यंतचे आम्ही करंट अफेअर्स करायला हवे, म्हणजे कधीपासून कधीपर्यंतचे. तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा तुमची परीक्षा असते तर त्या परीक्षेच्या अगोदर तुम्ही 1 ते 1.5 वर्ष मागे जा, तेव्हापासूनचे करंट अफेअर्स करा. आता समजा ह्या वर्षी जर आपण फॉर एक्झाम्पल घेतलं तर एप्रिलमध्ये आपली राज्यसेवा पूर्व परीक्षा होती. तर एप्रिलमध्ये परीक्षा होती तर आपण कधीपासूनचे करंट अफेअर्स करायला हवे होते? 2019 हे पूर्ण वर्ष आणि साधारण 2020 जानेवारी-फेब्रुवारी. कारण परीक्षा एप्रिलमध्ये आहे, आपण 1 महिना अगोदर म्हणजे मार्चमध्ये तर पेपर सेट होण्यामध्ये तेवढा वेळ जातो. त्यामुळे आपण मागचं पूर्ण 1 वर्ष आणि ह्या वर्षीच्या 2 महिन्यांचा आपण अभ्यास करायला हवा होता. आता काही वेळेस आपण पूर्ण शुअरली सांगू नाही शकत की आपण एवढं म्हणजे साधारण 14 महिन्यांचा अभ्यास केला तर आपल्याला येईल. कारण आतापर्यंतचा रेकॉर्ड असा आहे की आयोगाने 18 महिन्यांच्या मागचे सुद्धा काही वेळेस प्रश्न विचारलेले आहेत आणि परीक्षेच्या अगदी 1 महिना अगोदरचे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपण परिपूर्ण अभ्यास करायचा. आपण साधारण 1 ते 1.5 वर्ष मागे जाऊन अभ्यास करायचा. दिव्या मॅडम, हा मॅडम. थोडासा आवाजामध्ये डिस्टर्बन्स आहे. जरासा माईक बहुतेक थोडासा प्रॉपर जर हे केला ना, जरासा डिस्टर्बन्स आहे आवाजात. ब्रेक होतोय मध्ये आता मध्ये ओके आवाज. मॅडम? आता ओके आहे? हा ठीक आहे. मोबाईलला रेंज आहे ना? नेटवर्कचा बहुतेक मोबाईलच्या नेटवर्कचा इश्यू आहे नाही, थोडासा. नेटवर्क आहे मला मॅडम. नेटवर्क आहे. हो का? ठीक आहे. हा समजतंय. ठीक आहे. कंटिन्यू. ओके. तर आपण साधारण परीक्षेच्या 1 ते 1.5 वर्ष अगोदरचे करंट अफेअर्स करणं हे फार गरजेचं आहे. त्यानंतर मुलांचे अजून प्रश्न असतात की न्यूजपेपर वाचावा का किंवा रोज वाचावा का, तर आता आणि किती वेळ वाचावा. तर माझं असं म्हणणं आहे की न्यूजपेपर वाचायला हवा, पण तो जास्तीत जास्त आपण अर्धा ते पाऊण तास न्यूजपेपरला द्यायला हवा. आता न्यूजपेपर मध्ये पण आपण कोणत्या गोष्टी वाचायच्या, समजा आपण फ्रंट पेज जर काढलं न्यूजपेपरचं तर त्यावरच्या ज्या ठळक घडामोडी असतात तर त्या आपण वाचायच्या, पण त्या शक्यतो राजकारणासंबंधित ज्या घडामोडी असतात त्या आपण शक्यतो नाही वाचाव्यात. आपल्याला ज्या गरजेच्या आहेत, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किंवा राज्य लेव्हलवर ज्या महत्वाच्या घडामोडी घडत आहेत, मग त्या क्रीडा संबंधित असू देत, कोणाला काही पुरस्कार भेटलेले असतील, एखाद्या व्यक्तीचं, महत्वाच्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल तर त्या गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत, तर त्या आपण जरूर वाचाव्या. नंतर समजा आपण लोकसत्ता पेपर जर घेतला, फॉर एक्झाम्पल लोकसत्ता तुम्ही जर वाचत असाल तर
पेपर पहिलं पेज आपण एकदा ओव्हरव्ह्यू बघितला काय आहे पेपरमध्ये. त्यानंतर 2 नंबर किंवा 4 नंबरच्या पेजवर बऱ्याच वेळा स्पर्धा परीक्षा गुरु म्हणून एक सदर येतं. तर त्या सदरमध्ये एक साईडला युपीएससीची काही वेळेस माहिती असते आणि एक साईडला एमपीएससीची माहिती असते. तर ते सदर जर आलेलं असेल पेपरला ते नक्की वाचावं. त्यामध्ये स्वाती थोरात मॅडमचं सुद्धा मागे कंबाईनसाठी मॅडमनी मार्गदर्शन केलं होतं की पेपर्स त्यांनी स्ट्रॅटेजी वगैरे दिली होती. तर असं विविध म्हणजे जे पोस्ट होल्डर लोक आहेत किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये खूप वर्षांपासून जे कार्यरत आहेत तर त्यामध्ये त्यांना ते विशिष्ट माहिती आपल्याला देत असतात. ते सदर आपण वाचावं. त्यानंतर येतं पेज नंबर 6 आणि 7. तर 6 नंबरच्या पेजवर खाली कुतूहल म्हणून एक सदर असतं. तर त्या सदरमध्ये काही वेळेस पर्यावरण संबंधित माहिती असते, विज्ञानासंबंधित माहिती असते. तर ते सदर वाचावं. आणि आपलं सगळ्यात महत्वाचं पेज आहे पेज नंबर 7 जे आहे संपादकीय पेज. तर त्यामध्ये सगळ्यात वरती असतं संपादकीय. तर संपादकीय जर शक्यतो राजकारण संबंधित असेल तर ते वाचू नये. पण बाकी म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला जर एखादी घडामोड घडलेली असेल जसं मागं तेलाच्या किमती म्हणजे क्रूड ऑइलच्या वगैरे किमती घसरल्या होत्या किंवा अशा ज्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय लेवलला घडामोडी झालेल्या असतात तर ते संपादकीय आपण नक्की वाचायचं. त्यानंतर खाली कधी कधी एक म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलच्या ज्या संघटना आहेत तर त्या संबंधीमध्ये एखादा लेख असतो किंवा आपल्या देशातील राजकीय म्हणजे आर्थिक जी परिस्थिती असते आपली जीडीपी वगैरे संबंधित तर त्याचा एक लेख असतो तो वाचायचा. आणि त्याच्या खाली एक असतो व्यक्तिवेध. तर ते व्यक्तिवेध सुद्धा आपण नक्की वाचायचं कारण आतापर्यंत 1-2 वेळेस सुद्धा व्यक्तिवेध मधील वाक्यांवर डिरेक्टली आयोगाच्या पेपरमध्ये प्रश्न आलेले आहेत. तर आपण संपादकीय पेज पूर्ण वाचायचं. आता संपादकीय वाचल्याचा आपल्याला 2-3 फायदे होतात. पहिलं तर आपल्याला काय होतं की आपण सीसॅट जेव्हा पेपर सॉल्व्ह करतो राज्यसेवेचा पेपर 2 तर त्यामध्ये आपल्याला ते आपलं म्हणजे स्पीडिंग आपल्या रीडिंगचा जो स्पीड आहे तो वाढतो संपादकीय वाचल्यामुळे. संपादकीय वाचताना आपण टाइम ठरवून घ्यायचा की मला अगोदर तुम्हाला 10 मिनिटं लागत असतील ठीक आहे 10 मिनिटांमध्ये संपादकीय वाचा. त्यानंतर तुम्ही तो टाइम रिड्यूस करत आणा की 5 मिनिटांमध्ये माझं संपादकीय वाचून झालं पाहिजे. त्याचा फायदा तुम्हाला सीसॅट मध्ये होणार आहे. तुम्हाला पॅसेजेस जेव्हा रीड करायचे असतात तेव्हा तुम्हाला तुमचा स्पीड वाढणार आहे रीडिंगचा आणि तुमचं अॅक्युरसी पण वाढणार आहे पेपर सॉल्व्ह करण्याची. तर तुम्हाला सीसॅट मध्ये त्याचा फायदा होतो. दुसरा फायदा काय आहे राज्यसेवेची मुख्य परीक्षेला तुम्हाला निबंध लिहायचा असतो. तर त्यामुळे तुम्हाला आणि समजा आता आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊ ऑनलाईन एज्युकेशन हा सध्या फार कळीचा मुद्दा झालेला आहे. तर ऑनलाईन एज्युकेशन संबंधित तुम्हाला जर निबंध आला मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये मराठीमध्ये समजा आला की ऑनलाईन एज्युकेशनचे फायदे तोटे किंवा ऑनलाईन एज्युकेशन शाक्ती वरदान तर असा जर प्रश्न आला तर आता बऱ्याच लोकांना काय वाटत असेल की ऑनलाईन एज्युकेशन हे योग्य आहे किंवा काहींचं एकदम एक्स्ट्रीम मत असेल की नाही ऑनलाईन एज्युकेशन हे अयोग्यच आहे. पण आपल्याला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये आपलं तसं पूर्ण एकमत मांडून चालत नाही. आपल्याला दोन्ही बाजू मांडायच्या असतात की त्याचे खरंच काय फायदे आहेत आणि काय तोटे आहेत. आपण न्यूट्रल राहून आपल्याला दोन्ही त्याचे बाजू सांगायच्या असतात. तर ह्या गोष्टी म्हणजे हे कसं मत मांडायचं आपलं हे तुम्हाला संपादकीय मधून समजणार आहे. कारण संपादकीय असतं त्याच्यामध्ये कोणताच एक्स्ट्रीम लेवलचं मत नसतं. त्यामध्ये न्यूट्रल राहून त्यांनी दोन्ही बाजू आपल्याला नीट सांगितलेल्या असतात. त्यामुळे संपादकीय वाचण्याचा हा तुम्हाला 2 फायदे एक तुम्हाला सीसॅट मध्ये आणि एक तुम्हाला राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या निबंधामध्ये. आता हे पेपरचं झालं अनालिसिस आपण म्हणजे पेपर किती वाचावं हे साधारण तुमचं एक अर्ध्या-पाऊण तासामध्ये तुमचं हे सगळं वाचून व्हायला पाहिजे. त्यानंतर काही वेळेस क्रीडा घडामोडी असतात. आपल्याला माहिती आहे की राज्यसेवेच्या म्हणजे किंवा कोणत्याही करंट अफेअर्स जेव्हा प्रश्न येतात क्रीडा घडामोडी संबंधित सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न असतात. तर मग क्रीडा घडामोडींवर सुद्धा एक ओव्हरलुक टाकून घ्यायचा. त्यामध्ये जर काही महत्वाचं एखादं म्हणजे समजा टेनिसच्या काही स्पर्धा झालेल्या असतील किंवा आयसीसीचे काही वर्ल्ड कप वगैरे असतील किंवा T20 काही असतील तर त्या संबंधीचं काही एखादी माहिती असेल महत्वाची तर ती आपण नोट डाऊन करून घ्यायची आपल्या म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये नोटबुक मध्ये वगैरे. तर हे झालं न्यूजपेपर संबंधित. त्यानंतर मग अजून बरेच मुलांचे प्रश्न असतात की बाबा आम्ही अजून करंट अफेअर्स साठी वेगळं काय काय वाचावं का. तर माझं असं मत आहे की समजा आता आपण एकच कोणतं तरी पुस्तक वाचा म्हणजे करंट अफेअर्स असेल किंवा इतरही कोणता विषय असेल तर माझं असं मत आहे की तुम्ही एकच पूर्ण पुस्तक फॉलो करा. त्याच पुस्तकाचे तुम्ही टाइमली रिव्हिजन्स करत राहा. आता समजा आणि अजून एक गोष्ट महत्वाची अशी आहे की करंट अफेअर्स हा विषय म्हणजे तुम्ही पॉली जॉग्राफी असा हा विषय नाहीये की तुम्ही आज सुरू केला आणि तुम्ही 2 दिवसामध्ये पूर्ण पुस्तक वाचून बाजूला ठेवता. तर करंट अफेअर्स अभ्यास करण्याची एक वेगळी स्ट्रॅटेजी तर ती म्हणजे कशी की तुम्ही डेली करंट अफेअर्सचा अभ्यास करायला हवा. अर्धा ते पाऊण तास तुम्ही रोज करंट अफेअर्स साठी द्यायला हवा. आणि ते पण कसा अभ्यास करायचा जर तुम्ही सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी वाचत असाल
तर आता तुम्हाला राज्यसेवेच्या परीक्षेसाठी तुम्हाला जेव्हा अभ्यास करायचा होता तर तुम्ही काय करायला हवं होतं, इयरबुक घ्यायला हवं होतं आणि 14वा अंक जो आमचा आला होता जानेवारी आणि फेब्रुवारीचा, हे 2 पुस्तकं तुम्हाला करायचे होते राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी. तर ते करताना तुम्ही जर इयरबुक काढलं, इयरबुक मधून तुम्ही जर राजकीय घडामोडी वाचत असाल तर ऍट द सेम टाइम तुम्ही 14व्या अंकातून पण राजकीय घडामोडी वाचायला हवं. तुम्ही पूर्ण इयरबुक वाचून घेतलं, बाजूला ठेवलं, मग पूर्ण 14वा अंक घेतला, वाचून घेतला, बाजूला ठेवला, असं नाही होत. हे तुम्हाला प्रत्येक टॉपिक साठी करायचंय. राजकीय घडामोडी करत असाल तर तुम्ही अगदी माझंच पुस्तक असं नाही, तुम्हाला जे पुस्तक हवं असेल त्या पुस्तकातून पण तुम्ही जेव्हाही करताल तेव्हा तुम्ही तोच टॉपिक आहे ना सगळ्या पुस्तकांमधनं करा. म्हणजे जेवढे तुम्ही अंक वाचणार असाल त्या पर्टिक्युलर पुस्तकाचे, तर तोच पॉइंट तुम्ही प्रत्येक पुस्तकातनं करायचा. मग राजकीय घडामोडी असेल तर सगळीकडे तुम्ही राजकीय घडामोडीच वाचा. जेणेकरून काय होईल की तुम्हाला सगळे विषय ना म्हणजे प्रत्येक तुम्हाला त्या राजकीय घडामोडीमध्ये प्रत्येक घडामोडी तुमची इंटर रिलेट होईल आणि तो टॉपिक तुमच्या हाताबाहेर होईल. समजा आता तुम्ही महत्वाची विधेयके हा टॉपिक वाचत असाल तर महत्वाच्या विधेयकांमध्ये आता बघा ग्राहक संरक्षण सुधारणा कायदा 2019 आता आयोगाने पण सांगितलं आहे की तुम्ही राज्यसेवेचा सिलेबस करताना 1986चा नाही करायचा आहे तर 2019चा सुधारणा कायदा जो आलेला आहे तर तो करायचा आहे. मग आता 2019चा कायदा तुम्ही करताना तुम्ही काय करायला हवं, तुम्ही 1986चा कायदा सुद्धा एकदा डोळ्याखालून घालायला हवा आणि त्याच वेळेस तुम्ही विधेयके पास होण्याची किंवा एखादा कायदा संमत होण्याची प्रक्रिया काय असते संसदेमध्ये ती पण लगेच तुम्ही डोळ्याखालून घालायला हवी. जेणेकरून काय होईल, तुमचा करंट अफेअर्सचाही अभ्यास होतोय, सोबतच तुमचा पॉलिटीचाही अभ्यास होतोय आणि सोबतच तुमचा GS3 जो आपला मेन्स मधला सब्जेक्ट आहे HRD त्याचा सुद्धा अभ्यास होतोय. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ग्राहक संरक्षण कायदा ह्याच्यावर प्रश्न येतोच. त्यामध्ये तुम्हाला 5 ते 7 प्रश्न हे असतातच. म्हणजे आपल्याला पूर्ण ओव्हरऑल स्टडी करायचा आहे. मग हे फक्त पॉलिटी बद्दल सांगते असं नाही. समजा तुम्ही एन्व्हायरमेंटचा अभ्यास करतायत, आता तुम्हाला राज्यसेवा प्रीला एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन असतात, तर एन्व्हायरमेंटचा अभ्यास करताना सुद्धा तुम्हाला करंटचा सुद्धा अभ्यास करायचा आहे आणि एन्व्हायरमेंटचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. कारण एन्व्हायरमेंटच्या प्रश्नांना करंटचा टच हा खूप असतो. राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये बरेच प्रश्न असे असतात की ते आपल्याला वाटतात की ते GSचे आहेत, पण ते काही वेळेस करंटचे सुद्धा असतात. अशा प्रकारे तुम्हाला फक्त करंटचा अभ्यास करायचा नाहीये. कोणताही टॉपिक जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला करंटचा अभ्यास करता करता ऍट द सेम टाइम तुम्हाला त्या विषयाचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. जेणेकरून तुमचे दोन्ही विषय होत आहेत, तुमचं करंटही होत आहे आणि तुमचा अभ्यास होतोय. अशा एकंदरीत तुम्हाला करंट अफेअर्सचा अभ्यास करायचा आहे. मॅडम काही प्रश्न आहेत का? स्वाती मॅम. एक मिनिट हा. काही प्रश्न आहेत का? एक प्रश्न आलाय फक्त आता की राज्यसेवा परीक्षेमध्ये करंट इव्हेंटचे किती प्रश्न. हॅलो 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 हा हा मॅडम. येतंय ऐकू? हो येतोय. हा, राज्यसेवा परीक्षेमध्ये करंट इव्हेंटचे किती प्रश्न विचारले जातात आणि अभिनव वार्षिकी बुक चांगला आहे का असा प्रश्न विचारला. ओके. आता प्रश्न असा आहे की राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये करंट अफेअर्सचे किती प्रश्न विचारले जातात. तर माझे याला उत्तर असं आहे की 2013चा जर प्रश्न आपण पूर्व परीक्षेचा प्रश्नपत्रिका पाहिली असती तर त्यामध्ये आपल्याला करंट अफेअर्सचे साधारण फक्त 7 ते 8 प्रश्न दिसतात. पण तेच जर आपण 2015चा क्वेश्चन पेपर पाहिला त्याच्यामध्ये 19 ते 20 प्रश्न हे करंट अफेअर्सवर आलेले आहेत. तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की प्रत्येक परीक्षेनुसार करंट अफेअर्सच्या प्रश्नांची संख्या बदलते आणि त्याची काठिण्य पातळी सुद्धा बदलते. तर मग असं आहे की आपण धरून चालायचं की 15 ते 16 प्रश्न हे नॉर्मली आपल्याला करंट अफेअर्सवर येणारच आहेत. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती की करंट अफेअर्सचा अभ्यास करताना तुम्ही जर डिस्कशननी अभ्यास केला ह्याचा म्हणजे जर का तुम्ही 3 ते 4 जणांचा एक ग्रुप बनवला आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर ठरवून घेतलं की बाबा एका मुलाने किंवा एका व्यक्तीने राजकीय घडामोडी करावं, एखाद्याने आर्थिक घडामोडी करावं, एखाद्याने जे विविध निर्देशांक येतात ते करावं आणि मग हे सगळं प्रत्येकाने वेगवेगळा टॉपिक करून आणि तुम्ही जर एकत्र बसून कोलॅबोरेट केलं ना की म्हणजे तू काय वाचलं ते मला सांग, मी काय वाचलं ते सांगतो, तर दिस इज द बेस्ट वे फॉर एज्युकेशन. म्हणजे लर्निंगचा हा खरंच बेस्ट वे. मग फक्त करंट अफेअर्स साठी असं नाही सांगत मी, हे माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगते मी की ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आपण खरंच अप्लाय करून बघायला हव्यात.
की आपण ग्रुप डिस्कशन करायला हवं. ग्रुप डिस्कशनने तुम्हाला काय होतंय, तुम्ही वाचता पण आणि तुम्ही ऐकता पण. म्हणजे दोन्ही गोष्टी ऍट द सेम टाइम तुमच्या माइंडमध्ये त्या भरल्या जातात की बाबा हा ह्याचं उत्तर हे असू शकतं. आणि समजा जेव्हा तोच प्रश्न जेव्हा एक्झामला येतो ना, तेव्हा तुम्हाला एका मिनिटामध्ये क्लिक होतं की हा आपण डिस्कशन मध्ये ह्याच्यावर आपण पाहिलं होतं ना, याचं उत्तर असं असू शकतं किंवा ह्याचं उत्तर हे आहे. तर तुम्हाला ग्रुप डिस्कशनचा पूर्ण अभ्यासामध्ये ना खरंच फार फायदा होतो. करंट अफेअर्स साठी आम्ही स्वतः या स्ट्रॅटेजीज अप्लाय केलेल्या आहेत. आमचे स्वतःचे ग्रुप्स होते, त्याचा मला खरंच फायदा झाला होता. त्यामुळे मी सगळ्यांनाही सजेस्ट करेल की तुम्ही ग्रुप डिस्कशन करा, त्याचा तुम्हाला खरंच फायदा होईल सगळ्याच विषयांसाठी अगदी. आणि करंट अफेअर्स हा खरंच फार महत्वाचा सब्जेक्ट आहे. आणि म्हणजे काही जणांना खूप डिफिकल्ट वाटतं ऍक्च्युअली करंट अफेअर्स. म्हणजे काहींना वाटतं की नाही मला होत नाही, मी याचे प्रश्न उत्तर सोडवणारच नाही मी याचे. पण तसं करू नका. आणि आताच्या घडीला परीक्षेची पद्धती अशी झालेली आहे की आपण जर सायन्सचा विचार केला किंवा हिस्ट्रीचा आपण विचार केला तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला ते असं वाटतं की यार कुठून आले हे प्रश्न. पण तेच आपण जर करंट अफेअर्स घेतलं, राज्यशास्त्र घेतलं, त्यानंतर जॉग्रफी घेतलं, इकॉनॉमिक्स घेतलं, हे आता सध्या परीक्षा क्रॅक करण्यासाठी फार की सब्जेक्ट झाले, म्हणजे फार महत्वाचे सब्जेक्ट झालेले आहेत. कारण आपण जर पॉलीचा विचार केला राज्यशास्त्राचा, तर प्रश्न साधारण कोणत्या एरियावर येतात की मार्गदर्शक तत्वे, मूलभूत हक्क, आणि नंतर आपलं प्रस्तावना असेल, घटनेची निर्मिती असेल किंवा विधिमंडळ असेल, पंतप्रधान, राष्ट्रपती, हे काही महत्वाचे टॉपिक्स आहे की त्यावर तुम्हाला प्रश्न येणारच आहे. सेम फॉर द जॉग्रफी. आणि करंट अफेअर्सचा पण विचार केला तर प्रश्न कशावर येतात, जास्त करून क्रीडा घडामोडींवर प्रश्न असतात, पुरस्कारांवर प्रश्न असतात, निधन वार्तावर प्रश्न असतात, आर्थिक घडामोडीवर प्रश्न असतात, योजनांवर सुद्धा प्रश्न असतात. मग त्या योजना राज्य लेवलच्या असो किंवा तुमच्या राष्ट्रीय लेवलच्या असो, योजनांवर सुद्धा प्रश्न असतो. त्यामुळे असे सब्जेक्ट ठरवून घ्या की मला हा विषय करायचा आहे की जेणेकरून मला आउटपुट जास्त भेटणार आहे. आणि शक्यतो अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा. आता आपली परीक्षा राज्यसेवेची सप्टेंबरमध्ये आहे. पण आता म्हणजे आपण पूर्ण शुअरली सांगू शकत नाही की परीक्षा होईल किंवा नाही. आयोग पूर्णपणे तयारी करत आहे परीक्षा घेण्याची. त्यामुळे 99% एक्झाम होईल असं गृहीत धरून चला आणि त्या दृष्टीने अभ्यास करा. सोबतच ऑक्टोबरमध्ये लगेच कंबाईनची सुद्धा परीक्षा आहे. तर ते पण गृहीत धरा की परीक्षा होणारच आहे. तुम्ही जो विचार कराल की परीक्षा होईल की नाही तर तुम्ही तिथे अभ्यास ढिले पडाल, पण तसं होऊ देऊ नका. तुम्ही एक्झाम होणार आहे असं पूर्णपणे 100% गृहीत धरून अभ्यास करा, जेणेकरून तुमचा अभ्यासामध्ये कंटिन्युटी राहील आणि तुम्हाला आउटपुट चांगलं भेटेल. मॅडम अजून काही प्रश्न आहेत? हा दिव्या मॅडम, मॅडम दोन तीन प्रश्न मी एकदम सांगते. इम्रानने प्रश्न विचारलाय की एक्सपेक्टेड टॉपिक सांगा. आणि श्वेताचा एक प्रश्न आहे की ऑनलाईन तुमचं जे पुस्तक आहे ते ऑनलाईन अवेलेबल आहे का? ओके. हे दोन सांगते, पुढचं नंतर सांगते बाकी प्रश्न. हा ओके. आता इम्रान सरांचा प्रश्न आहे की एक्सपेक्टेड टॉपिक्स काय आहेत. तर आता ऍक्च्युली तसं पूर्णपणे आपण सांगू शकत नाही की एक्सपेक्टेड टॉपिक्स कोणते आहेत, कारण आयोग कशावर प्रश्न विचारेल ह्याचं आपण कोणीच गॅरंटी नाही घेऊ शकत. पण तरी मी पुन्हा एकदा सांगेन की क्रीडा घडामोडी, पुरस्कार, निधन वार्ता, त्यानंतर आंतरराष्ट्रीय लेवलच्या काही घडामोडी असतात, काही विविध निर्देशांक आलेले असतात, जसं लोकशाही स्वातंत्र्यता निर्देशांक असेल किंवा प्रेस फ्रीडम रिपोर्ट असतो. तर असे जे महत्वाचे निर्देशांक असतात तर त्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे श्वेता मॅडमचा की ऑनलाईन आमचं बुक अवेलेबल आहे का. तर ऍक्च्युली 14वा अंक जो होता तर तो साधारण मार्च मध्ये आम्ही पब्लिश केला होता की त्यानंतर लगेच लॉकडाऊन लागलं. त्यामुळे आम्ही तो अंक मुलांना फ्री मध्ये पीडीएफ त्याची आम्ही अवेलेबल करून दिली होती. आमचं स्वतःचं चॅनल आहे एमपीएससी मंत्रा म्हणून, युट्यूबला आहे. त्यानंतर आमचं चॅनल टेलिग्रामला सुद्धा आहे, तिथे आम्ही ते बुक अवेलेबल करून दिलं होतं. पण ऑनलाईनला अवेलेबल करून दिलं तरी सुद्धा बऱ्याच मुलांची कंप्लेंट असते की मॅडम आम्हाला ऑनलाईन नकोय, आम्हाला हार्ड कॉपीच हवी आहे. त्यामुळे त्यानंतर आम्ही आता आमचा 15वा अंक जो आहे तो फक्त आम्ही हार्ड कॉपी मध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्ही ते पुस्तक पोस्टाने सुद्धा मागवू शकता. तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट सगळीकडे आमचं बुक अवेलेबल आहे. shop101.com ही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर सुद्धा पुस्तक अवेलेबल आहे. किंवा अभिजित थोरबोले त्यांचा नंबर नंतर मी हवं तर शेअर करेल, तर त्यांना तुम्ही कॉल करून तुमचा ऍड्रेस देऊन ते बुक तुम्ही तुमच्या घरापर्यंत मागवू शकता. मॅडम स्वाती मॅडम. हो
त्याच्यानंतर कंबाईन मेन्स जी आहे त्याच्याबद्दलचे 2 प्रश्न आलेत की कंबाईन मेन्स साठी कधीपर्यंतचा करंट इव्हेंटचा अभ्यास करावा आणि दुसरं म्हणजे कंबाईन मेन्सची डिफिकल्टी लेवल थोडी जास्त असते करंट इव्हेंट्सची, तर त्याचं प्रिपरेशन कसं करावं. आणि आता त्याच्याशीच रिलेटेड अजून एक प्रश्न आलाय की कंबाईनला करंट अफेअर्सचे किती प्रश्न विचारले जातात. तर आता मी अगोदरच सांगितलं ऍक्च्युली जेव्हा लेक्चर सुरू झालं माझं की आपल्याला करंट अफेअर्सचा अभ्यास कधीपासून कधीपर्यंतचा करायचा आहे. तर त्याचं उत्तर परत एकदा देते मी की साधारण परीक्षेच्या 1 ते 1.5 वर्ष आपल्याला मागे जायचं आहे. मी अगोदर सांगितलं की एप्रिलमध्ये परीक्षा होती तर आपण एक्सपेक्टेड होतं की आपण पूर्ण 2019 करणं आणि ह्या वर्षीची आपण साधारण जानेवारी आणि फेब्रुवारी करणं. तर कोणतीही परीक्षा असेल म्हणजे आता कंबाईन बाबत विचारलं आहे तर कंबाईनला आतापर्यंत म्हणजे जोपर्यंत मी दिली परीक्षा तोपर्यंत मला असं वाटतं की असं होतं की बाबा 6 महिने आपण अगोदर केलं तर ओके. पण मला असं वाटतं की आता तसं राहिलेलं नाहीये. आता आयोग 6 महिन्यांच्याही मागे जात आहे. त्यामुळे तिथे सुद्धा आपण साधारण 1 वर्ष मागे जावं असं माझं फ्रँकली ओपिनियन आहे की आपण तिथे रिस्क नाही घ्यावी की फक्त 6 महिन्यांचं केलं आपण आणि समजा नाही आले त्याच्या अगोदरचे प्रश्न आले त्यानंतर आपल्याला ते रिग्रेट नको व्हायला. त्यामुळे आपण कोणत्याही परीक्षा असेल आपण साधारण 1 वर्ष मागे जायलाच हवं. मॅडम त्यांचं म्हणजे डिफिकल्टी लेव्हल बद्दल बोलायचंय का काही. डिफिकल्टी लेव्हल हाय आहे तर कसा करायचा अभ्यास असा जो प्रश्न आहे तो कंबाईनचा. तसं तसं प्रत्येकच परीक्षेला आहे मॅडम. आपण असं म्हणू शकत नाही की कंबाईनलाच फक्त डिफिकल्टी लेव्हल आहे असं. ओके हा बरं. त्याच्यानंतर पुढे प्रश्न आला आता की राज्यसेवा आणि लोकसेवा परीक्षेचा अभ्यास एकत्र कसा करावा. राज्यसेवा आणि लोकसेवा खरं तर आता हे शब्द एकाच प्रकारे आहेत पण दोन्ही वापरलेत. राज्यसेवा आणि बहुतेक मला वाटतं यांना कंबाईन एक्झाम म्हणायचं असेल मे बी. तर अभ्यास एकत्र कसा करावा असा जनरल प्रश्न आहे हा. ओके. आता अजून एक जो प्रश्न आहे की राज्यसेवा आणि लोकसेवा ऍक्च्युली आपण राज्यसेवेलाच लोकसेवेची परीक्षा म्हणतो. आता तुम्हाला मे बी ज्याने विचारला आहे प्रश्न त्यांना असं विचारायचं असेल की बाबा राज्यसेवाचा अभ्यास आणि कंबाईनचा अभ्यास एकत्रितपणे कसा करावा. तर मी असं सांगेन की एक सिलेबस बघा. राज्यसेवेचा सिलेबस बघा आणि कंबाईनचा सिलेबस बघा. सब्जेक्ट सेम आहेत प्रीला. फक्त राज्यसेवेच्या प्रीला कोणता सब्जेक्ट ऍड होतो. एन्व्हायरमेंट ऍड होतो. जर तुम्हाला इकडे कंबाईनच्या प्रीला नाही किंवा कंबाईनच्या मेन्सला इथे सब्जेक्ट नाही. पण ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर आपलं हिस्ट्री, जिओग्राफी, राज्यशास्त्र, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिझनिंग तर हे आपल्याला सगळीकडे कॉमन आहे. म्हणजे राज्यसेवेच्या प्रीला सुद्धा आहे आणि कंबाईन ग्रुप बी असो कंबाईन ग्रुप सी असो हे आपल्या सगळीकडे कॉमन आहे. त्यामुळे कॉमन सब्जेक्टचा अभ्यास आपण सगळ्यात पहिले करून घ्यायला हवा. ते सब्जेक्ट आपण हाताबाहेर करायला हवेत. आणि मग एन्व्हायरमेंटचं तसंही एवढं काही डिफिकल्टी लेवल नसते एन्व्हायरमेंटची. आणि एन्व्हायरमेंटचे राज्यसेवेच्या प्रीला जे प्रश्न असतात ते मोस्टली करंट टच त्यांना दिलेला असतो पूर्णपणे आयोगाने. त्यामुळे मला असं वाटतं की दोघांचा वेगळा अभ्यास करण्याची गरज नाहीये राज्यसेवेचा आणि कंबाईनचा. तर एकाच तुम्ही अभ्यास करताना तुमच्या सगळ्या परीक्षांचा अभ्यास त्याच्यामध्ये होतोय. ग्रुप बीचा पण होतोय, ग्रुप सीचा पण होतोय आणि राज्यसेवेच्या प्रीचा पण होतोय. फक्त मेन्सला फरक पडतो. जसं की तुम्ही आता राज्यसेवेची जर मेनची परीक्षा पाहिली त्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिशचा निबंध आहे, नंतर मराठी इंग्लिश व्याकरण आहे. मराठी इंग्लिश व्याकरण तुम्हाला कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीच्या सुद्धा मेन्सला आहे. त्यामुळे तो पण समजा एक कॉमन सब्जेक्ट म्हणू आपण. फक्त फरक कुठे पडतो तुमच्या निबंधाला फरक पडतो. आणि नंतर मग इकडे आपला GS1 जो असतो राज्यसेवा मेन्सचा तर त्यामध्ये मात्र तुम्हाला हिस्ट्रीचे खूप प्रश्न असतात, जिओग्राफीचे असतात, कृषी असतं जे कृषी तुम्हाला इकडे कंबाईनला कुठेच नाहीये. त्यानंतर पेपर 2 GS2 जो आहे त्याच्यामध्ये पॉली आहे. तुम्ही जर इकडे ASO ची एक्झाम देणार असाल मेन्सची तर तुम्हाला पॉलीवरच सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत. जवळपास तुम्हाला 45 ते 50 प्रश्न हे राज्यशास्त्राचे असतात ASOच्या मेन्सला. पेपर 3 जर पाहिला तर तो पूर्णपणे नवीन आहे. तुम्हाला फक्त राज्यसेवेमध्येच असतो तो HRDचा जो असतो तो तुम्हाला इकडे कंबाईन मध्ये कुठेही नाहीये. आणि GS4 जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे आणि कृषी आहे आणि इकॉनॉमिक्स आहे. इकॉनॉमिक्स तुम्ही जर STI ची मेन्स देणार असाल तर तुम्हाला जवळपास 45 to 50 क्वेश्चन्स हे पूर्णपणे तुम्हाला इकॉनॉमिक्स वरच येणार आहेत. आणि कृषी मात्र परत तुम्हाला इकडे कंबाईनला कुठेही नाहीये. तर माझं असं फ्रँकली मत आहे की तुम्ही जे कॉमन सब्जेक्ट आहेत म्हणजे राज्यसेवेला आणि कंबाईनला ते कॉमन सब्जेक्ट पहिले करून घ्या. आणि अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करा. पहिले कॉमन सब्जेक्ट करा आणि मग जे इकडे म्हणजे जे बाकीचे उरलेले सब्जेक्ट्स आहेत त्याचा मात्र मग वेगळा अभ्यास करा नंतर.
मॅडम स्वाती मॅडम एक सेकंड. हा बेस्ट बुक कोणतं करंट इव्हेंटसाठी असा एक प्रश्न आहे. आणि जोडूनच सांगते, बहुतेक गौरवने उशिरा जॉईन केलंय का, कारण शुड आय प्रिपेअर मे जून जुलै ऑगस्ट फॉर कंबाईन प्री 2020. मॅडमने बऱ्याच वेळा सांगितलंय की कुठपर्यंतच्या कालावधीचे येणार आहेत. तर हा एक प्रश्न एकाने परत विचारलेला आहे की मे ते ऑगस्ट 2020 कंबाईन प्री साठी तयारी करायला हवी का. आणि एक प्रश्न होता की बेस्ट बुक कोणतं करंट इव्हेंटचं. आता बेस्ट बुक बद्दल प्रश्न विचारला आहे. आता मी स्वतः सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाची लेखिका आहे. आता मी तर माझं बुक सजेस्ट करणारच आहे प्रत्येकाला, पण तरी अपार्ट फ्रॉम दॅट माझं असं मत आहे की तुम्ही पुस्तक घेऊन बघा. मग ते माझंच पुस्तक घ्या असं तुम्हाला मी सांगणार नाही. जे पुस्तक आहे ना, मग ते कोणत्याही लेखकाचं असतो, जे आपल्याला वाचायला योग्य वाटते, त्यातून आपल्याला खरंच काहीतरी माहिती मिळतेय आणि ते पुस्तक आपल्याला आपल्या नॉलेजमध्ये भर पाडते, किंवा आपल्याला त्याच्या पुढे जाऊन मी सांगेल, जे पुस्तक आपल्याला परीक्षेमध्ये मार्क्स मिळवून देते ते आपल्यासाठी बेस्ट बुक असतं. मग ते कोणत्याही ऑथरचं असो, ते माझं आहे म्हणजे मी त्या पुस्तकाची लेखिका आहे म्हणून मी तुम्हाला फोर्स नाही करणार की तुम्ही ते पुस्तक घ्या म्हणून. पण तुम्ही आतापर्यंत आमच्या पुस्तकातून कशा प्रकारे राज्यसेवेच्या किंवा कोणत्याही परीक्षेला किती प्रश्न आले आहेत ना, ते तुम्ही खरंच एकदा तपासून बघा. मागच्या राज्यसेवेला जवळपास 15 पैकी 13 ते 14 प्रश्न हे आमच्या पुस्तकातून आले होते. फॉरेस्टची जी प्री झाली होती मागच्या वेळेस, तर 25 पैकी जवळपास 20 ते 22 प्रश्न हे आमच्या पुस्तकातून आले होते. तर तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा आणि मग तुम्ही ठरवा. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्या पुस्तकातून आपल्याला प्रश्नांची उत्तरं देता येतात परीक्षेमध्ये ते आपल्यासाठी बेस्ट बुक असतं. आता अजून कोणी प्रश्न विचारलाय की साधारण मार्च ते की मे समथिंग 2020 कंबाईनच्या परीक्षेसाठी अभ्यास करावा का. तर आता ह्यावर माझं असं मत आहे की जेव्हा राज्यसेवेची परीक्षा जेव्हा पुढे ढकलली गेली, तेव्हा एक असं आलं होतं ऐकण्यामध्ये की बाबा राज्यसेवेचे पेपर 5 एप्रिलला होते. साधारण 20-22 मार्च पासून सगळं ठप्प झालं, लॉकडाऊन झालं. तर त्याच्या अगोदर पेपर्स हे प्रत्येक जिल्ह्याच्या केंद्राला पोहोचलेले होते राज्यसेवेच्या प्रीचे. पण आपली कंबाईनची परीक्षा कधी होती त्यावेळेस मे मध्ये होती, आय थिंक 3 मेला परीक्षा होती ती. तर मग त्याबद्दल आता शुअरिटी नाहीये की तेव्हा पेपर सेट झालेले होते किंवा ते पेपर डिस्ट्रीब्यूट झालेले होते. त्यामुळे आपण त्याबद्दल पूर्णपणे सांगू शकत नाही की त्या परीक्षेलाही फक्त 2019चेच करंट येतील. त्यामुळे मग माझं असं मत आहे की तुम्हाला जर वेळ आता असेल किंवा तुमच्याकडे जर बुक्स अवेलेबल असतील, म्हणजे साधारण मार्च नंतर आता कधी आहे परीक्षा ऑक्टोबरमध्ये, पण मी आधीच सांगितलं होतं की 1 महिना अगोदर नाही करायचं. म्हणजे आपल्याला सप्टेंबरचे करंट अफेअर नाही करायचे, आपल्याला कधीपर्यंतचे करायचे, ऑगस्ट पर्यंतचे. जर आता प्रत्येकाकडे वेळ असेल, तुमच्याकडे जर डेटा अवेलेबल असेल, तर ते तुम्ही नक्की एकदा डोळ्या घालून घाला. कारण परत मी सांगेन की आपण रिस्क नाही घेऊ शकत कोणत्याही गोष्टीची. प्रश्न येतील किंवा नाही येतील, आपण रिस्क नाही घ्यायची. आपण साधारण ऑगस्ट म्हणजे जानेवारी 2020 ते ऑगस्ट 2020 या पूर्ण काळातले आपण करंट अफेअर एकदा खरंच वाचून घेऊ शकता. मॅडम राज्यसेवा परीक्षेतील करंट अफेअर्सचे मल्टी लाईनर प्रश्न सोडवण्यासाठी अप्रोच कसा ठेवावा. ओके. करंट अफेअर्सच असं म्हणजे मल्टिपल लाईन्सचे प्रश्न असतात, तर सोडवण्याचा अप्रोच कसा असावा. मी ओव्हरऑलच सांगते की कोणताही सब्जेक्ट जर मल्टिपल लाईन्स क्वेश्चन असतील तर तिथे आपण काय करायला हवं, प्रश्न आपण जेव्हा तो वाचतो आणि त्या मल्टिपल समजा ABCD असे 4 ऑप्शन आहेत तुम्हाला, आणि त्यामुळे तुम्हाला जर वाटतंय की ए हे ऑप्शन नाहीच आहे, म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं आहे, त्यामध्ये तुमचा प्रश्न जो आहे त्या संबंधित बिलकुलच नाहीये ए ऑप्शन, तर आपल्याला जे खाली असतात ना 1, 2, 3, 4 ऑप्शन, जे मेन आन्सरचे जे ऑप्शन असतात त्यामध्ये बघायचं ए ऑप्शन कुठे कुठे आहे. तर ए ऑप्शन जिथे असतील, आपल्याला पूर्ण खात्री आहे की ए त्या प्रश्नाचं उत्तर नाहीये, तर सरळ आहे ना ते ए चे ऑप्शन जेवढे असतील ते खोडून टाकायचे. मग समजा तरी तुमचे 3 उरले, 3 ह्याच्यामध्ये ए समजा नाहीये, फक्त एकात होता ए गेला तुमचा, ठीक आहे. मग बी प्रश्न, मग तुमचा जो बी ऑप्शन आहे ना तो वाचा, सब ऑप्शन आपण म्हणू त्याला, सब ऑप्शन बी वाचा. मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तो जर समजा आहे हा ते उत्तर आहे, मग तो बी आता 3 पैकी कशामध्ये आहे ते शोधा. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करा मल्टिपल लाईन्सचे. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला मी हेच सांगेन की मल्टिपल लाईन्स प्रश्न सॉल्व्ह करण्याचा हाच अप्रोच असावा आपला, की कोणते ह्याच्यामध्ये बिलकुलच नाहीये ते ऑप्शन्स कट करून टाकायचे. तरी तुमचे काही 2 किंवा 3 ऑप्शन जर उरतायत, तर मग त्या उरलेल्या ऑप्शन पैकी कोणतं ह्याच्यामध्ये आपल्याला वाटतंय की हा हे उत्तर आहे,
तर ते मग चूज करायचे त्यापैकी. प्रत्येक विषयासाठी हा अप्रोच ठेवा. आणि ओव्हरऑलच म्हणजे पूर्ण आपण जेव्हा पूर्ण पेपर जेव्हा आपण बघतो त्यामध्ये आपल्याला समजा एखादं उत्तर वाटतं की हे उत्तर नाहीच आहे, तर म्हणजे माझी स्ट्रॅटेजी हीच आहे की ते उत्तर पूर्णपणे मी खोडूनच टाकते, की त्याकडे त्या ऑप्शनकडे ना आपलं पूर्ण लक्षच नाही गेलं पाहिजे. परत आपलं फक्त राईट जे आन्सर आपल्याला वाटतं त्याकडेच लक्ष गेलं पाहिजे. मग 50-50 मध्ये जर असेल तुमचं की 2 आहेत, तुम्हाला वाटत म्हणजे शुअर नाहीये तुम्ही की ह्यापैकी कोणता आहे याच्यामध्ये आन्सर, तर त्यावेळेस तुम्ही एक थोडीफार रिस्क घेऊ शकता ज्या 50-50 मध्ये असतात. पण तुम्हाला 3 आहेत आणि 3 मधून पण तुम्हाला शुअर नाहीये की कोणता आहे याच्यामधलं, तर तिथे तुम्ही रिस्क थोडी कमी घ्या. कारण राज्यसेवेला कसं आहे, एक प्रश्न हा 2 मार्कांचा आहे आणि तिथे 1/3 तुम्हाला निगेटिव्ह आहे, तर तुमचा खूप मोठा लॉस होतो तिथे. एखादं आपलं जेव्हा आन्सर चुकतं त्यावेळेस. त्यामुळे रिस्क घेताना पण अशी रिस्क घ्यायची की ती आपल्याला ठीक आहे 50-50 मध्ये घ्या. एकदम तुम्ही 3 पैकी तुम्हाला जर एकही माहिती नाही तेव्हा तुम्ही रिस्क घेतात, तर ते थोडंसं तुम्ही जरा अवेअर राहा त्यावेळेस. मॅडम सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकची मुख्य परीक्षा कधी होणार आहे असं भविष्य विचारतायत हे. नाही, त्याबद्दल मी काहीच ह्या सांगू नाही प्रश्नाचं शकत. उत्तर कुणीच देऊ शकत नाही ऍक्च्युली. हो. त्यानंतर एसटीआय मेन्स जे आहे तर एसटीआय मेन्स मध्ये इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन कसं करावं आणि कोणती पुस्तकं वापरावीत असा प्रश्न आहे. ओके. हिस्ट्री STI साठीचा मेन्स पण साठी प्रश्न आहे ऍक्च्युली. म्हणजे दोन्ही पण एसटीआय मेन्स इकॉनॉमिक्सचा एकाने विचारलाय आणि हिस्ट्रीसाठी कोणते पुस्तक वापरावं असा. हा हा ओके. आता STI मेन्सला म्हणजे मी जेव्हा होते मेन्सला तेव्हा मी इकॉनॉमिक्स साठी जर म्हणायचं तर मी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं होतं, किरण देसले सरांचं पुस्तक वाचलं होतं आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी जी येते परीक्षेच्या आपल्या अगोदर ज्या वर्षाची परीक्षा आपली ज्या वर्षामध्ये परीक्षा असेल त्या वर्षीची महाराष्ट्राची जी आर्थिक पाहणी येते तर ती साधारण एकदा डोळ्या घालून घालावी आपण, कारण त्याचा खूप फायदा होतो आपल्याला STIच्या मेन्सच्या एक्झाम मध्ये. साधारण हे 2 पुस्तकं मी वाचले होते आणि मला असं वाटत नाही की अजून दुसरं कोणतं पुस्तक म्हणजे देसाई भालेराव वगैरे वाचावं किंवा आपण म्हणजे दत्त सुंदरम वाचावं किंवा रमेश सिंग वाचावं असं शक्यतो मला वाटत नाही. तरी प्रत्येकाचं कसं आहे माहितीये का, प्रत्येकाची स्ट्रॅटेजी ही वेगवेगळी असते. प्रत्येकाकडे प्रत्येक क्वेश्चन कडे बघण्याचा प्रत्येकाचा अप्रोच वेगळा असतो. तर माझं सांगते मी निरंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरलं होतं, किरण देसले सरांचं वापरलं होतं आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मी केली होती. आता हिस्ट्रीसाठी जर सांगायचं झालं तर एक आपण महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आपण गाठाळ सरांचं किंवा आपण कठारे सरांचं पुस्तक वापरू शकतो. त्यानंतर ग्रोव्हर बेल्लेकर प्रत्येकाला वाचणं किंवा तितकंसं ते म्हणजे फायदेशीर आहे नाही ते प्रत्येकाचा त्याबद्दल एक दृष्टिकोन वेगळा आहे. तर बरेच जण रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वापरतात, मीही ते पुस्तक वापरलेलं आहे. तर आपण महाराष्ट्रासाठी कठारे सरांचं किंवा गाठाळ सरांचं पुस्तक वापरू शकतो. आणि आपण म्हणजे ओव्हरऑल पूर्ण भारताच्या मॉडर्न हिस्ट्रीसाठी जर म्हटलं तर आपण जर आपल्याला वेळ असेल तर आपण ग्रोव्हर बेल्लेकर नक्की वाचावं आणि जर आपल्याला थोडक्यात वाचायचं असेल तर आपण रंजन कोळंबे सरांचं हे पुस्तक वापरू शकतो. मॅडम तुमच्या पुस्तकाचं नाव काय आणि Amazonवर अवेलेबल आहे का असा एक प्रश्न आहे. ओके. आमच्या करंट इव्हेंटच्या पुस्तकाचं. अजून नाहीये काही प्रश्न वेगळा? अजून आहेत म्हणजे पॉलिटिकल क्वेश्चन्स असतात का करंट अफेअर्स मध्ये असा एक प्रश्न आहे. आणि राज्यसेवेसाठी इंडेक्स करताना काय स्ट्रॅटेजी वापरावी. ऍक्च्युअली थोडंसं मला असं वाटतं प्रश्न पण थोडेसे जरा अगदी स्पेसिफिक विषयाकडे चाललेत, करंट इव्हेंटशी रिलेटेड बेसिकली असायला हवेत आपल्याला ते. तर फॅक्च्युअल खूप डेटा खूप जास्त असतो का वगैरे असे 1-2 प्रश्न आहेत. आणि पॉलिटिकल प्रश्न करंट इव्हेंट्स मध्ये असतात का, हा करंट इव्हेंटचाच प्रश्न आहे. ओके. आणि तो काय प्रश्न होता, राज्यसेवेसाठी इंडेक्स काय? इंडेक्स करताना काय स्ट्रॅटेजी वापरावी. इंडेक्स करताना काय म्हणजे म्हणायचंय मला थोडं खाली प्रश्नच नाही एक्सप्लेन करा, समजला. चार्ट मध्ये एक्सप्लेन करा. हा. साईनाथ काळे तोपर्यंत मॅडम दुसऱ्या प्रश्नांबद्दल बोलतील. थोडंसं एक्सप्लेन करा तुम्हाला काय म्हणायचंय. हा. पॉलिटिकल क्वेश्चन्स. हा, पॉलिटिकल क्वेश्चन्स. आता मला असं वाटतं की शक्यतो पॉलिटिकल क्वेश्चन नसतात राज्यसेवेच्या किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये, जास्त करून पॉलिटिकल क्वेश्चन नसतात.
तसंच तुम्हाला जर अगदी तुम्हाला एक्सप्लेनेशन हवंय की बाबा कोणत्या परीक्षेला आतापर्यंत किती महिने मागचे प्रश्न आलेले आहेत, 18 महिन्यापूर्वीचे आलेत की 12 महिन्यापूर्वीचे आलेत की अगदी 1 महिन्यापूर्वीचे प्रश्न आलेत, तर MPSC मंत्र हे युट्यूब चॅनल आहे आमचं. त्यावर बालाजी सुरणे सरांनी अगदी छानपणे एक राज्यसेवा पूर्व परीक्षेचं करंट अफेअर्सची स्ट्रॅटेजी त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे. त्यासोबतच त्यांनी कंबाईनची सुद्धा स्ट्रॅटेजी एक्सप्लेन केलेली आहे की कशा प्रकारचे क्वेश्चन आतापर्यंत आलेत किंवा कसा आपण अभ्यास करायला हवा. तर तुम्ही MPSC मंत्र ह्या नावाने जे युट्यूब चॅनल आहे आमचं, ते तुम्ही सबस्क्राईब करा. त्यावर तुम्हाला सगळे व्हिडिओज भेटतील की म्हणजे कंबाईनची स्ट्रॅटेजी कशी असावी किंवा कसे प्रश्न येतात, कोणत्या घटकावर येतात, सोबतच राज्यसेवेला कोणत्या घटकावर कसे प्रश्न येतात त्याची स्ट्रॅटेजी पूर्णपणे त्यावर एक्सप्लेन केलेली आहे. आणि फॅक्च्युअल जर म्हटलं तर बऱ्याच वेळेस राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये अगदी फॅक्च्युअल विचारलेलं असतं. म्हणजे मला वाटतं मागे 2016च्या पूर्व परीक्षेला प्रश्न होता की जो म्हणजे RK लक्ष्मण आहे तर त्यांनी जो कॉमन मॅन सांगितला होता पेपरमध्ये ते द्यायचे, त्यांचं सदर होतं जे, तर त्यामध्ये त्या कॉमन मॅनचा वेशभूषा कशी होती ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला होता. त्यानंतर एकदा खुशवंत सिंग यांच्यावर प्रश्न आला, त्यांनी म्हणजे कोणत्या व्यक्तीने लिहिलं होतं की म्हणजे त्यांच्या चितेवर लिहिण्यासाठी की इथे एक व्यक्ती चिरनिद्रेमध्ये आहे की ज्यांनी सगळ्यांनाच, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगते मी की असे फॅक्च्युअल सुद्धा प्रश्न असतात की कोणत्या व्यक्तीने काय स्टेटमेंट केलं आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असेल तर वयाच्या कितव्या वर्षी त्या व्यक्तीचं निधन झालं असा सुद्धा प्रश्न राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला आलेला आहे. त्यामुळे फॅक्च्युअल डेटा, तुम्हाला सगळे फिगर्स लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे राज्यसेवेचा अभ्यास करताना, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा. सोबतच राज्यसेवेच्या मेन्सचा सुद्धा अभ्यास करताना तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टसाठी फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. 2017च्या पेपर 2 मध्ये प्रश्न होता की आता मला आठवत नाही तो कायदा कोणता, पण तो कायदा कोणत्या दिवशी म्हणजे कोणत्या दिनांकाला लागू झाला तो सुद्धा प्रश्न होता. 15 जूनला तो कायदा लागू झालेला होता, त्याचं उत्तर होतं ते. तर मग अशा प्रकारे अगदी फॅक्च्युअल मध्ये सुद्धा आयोग जातो की कोणत्या तारखेला, कोणत्या वर्षी, वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं किंवा कोणत्या वर्षी तो एखादा कायदा किंवा अधिनियम असेल तो लागू झाला. त्यामुळे फॅक्च्युअल डेटा करणं हे राज्यसेवेच्या दृष्टीने ओव्हरऑल राज्यसेवा कंबाईन सगळ्या दृष्टीने फार गरजेचं आहे. फॅक्च्युअल डेटा तुम्हाला करावाच लागणार आहे. मॅडम, राज्यसेवा चालू घडामोडी, प्रचलित घडामोडी या सिम्प्लिफाईड आणि परिक्रमा मासिक पुरेसे आहेत का? आणि नेट सोर्स कुठले? मला असं वाटतं यांना इंटरनेट म्हणायचे बहुतेक. आणि कुठले इंटरनेट. इंडेक्स आणि एन्व्हायरमेंट करंट साठी काय? म्हणजे परत इंडेक्स शब्द आलाय, कुठले इंडेक्स आणि मे बी त्यांना एन्व्हायरमेंट इंडेक्स करंट म्हणजे साठी? निर्देशांक म्हणायचं असेल. मे बी. निर्देशांक जे असतात हा, ते. हा बरोबर. हा. ओके. तर आमच्या पुस्तकाचं नाव विचारलं होतं, तर आमच्या पुस्तकाचं नाव आहे सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी. Amazonवर ते पुस्तक अवेलेबल आहे. shop101.com ही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर सुद्धा ते पुस्तक अवेलेबल आहे. मी मागे सांगितलं होतं, अभिजित थोरबोले हे डिस्ट्रीब्युटर जे आहे, तर त्यांना तुम्ही कॉल करून, त्यांना मेसेज करून तुम्ही तुमचा ऍड्रेस देऊन तुमच्या घरापर्यंत ते पुस्तक मागवू शकता. आता अजून प्रश्न विचारलेला आहे की आमचं पुस्तक म्हणजे सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी आणि परिक्रमा या दोघांचा अभ्यास करणं पुरेसं आहे का? तर आता पुन्हा मी एकदा तेच सांगेन की प्रत्येकाचा अभ्यास करण्याची स्ट्रॅटेजी वेगळी असते. काहींना मॅगझिन बिलकुल नको असतं, काहींना फक्त एकच पुस्तक घेतलं, ते 2-3 महिन्यांचा डेटा एकदम रीड केला, काहींना ते योग्य वाटतं. किंवा काहींना असे असू शकतं, आता मॅगझिनचं जर स्पेसिफिक म्हणायला गेलं तर मॅगझिन मध्ये तुम्हाला अशाही काही गोष्टी सापडतील की तुम्हाला तितक्याशा त्यावर प्रश्न आतापर्यंत येत नाहीत. पण ते जर तुम्ही एक पर्टिक्युलर बुक घेतलं 2 ते 3 महिन्यांचं, त्या पर्टिक्युलर बुक मध्ये काय असतं की ज्या गोष्टी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत तितक्याच दिलेल्या असतात. मॅगझिन मध्ये बऱ्यापैकी काही वेळेस बाकीचे सुद्धा प्रश्न म्हणजे बाकीची सुद्धा माहिती दिलेली असते. आता ते प्रत्येकाचं शेवटी अभ्यास करण्याची पद्धत वेगळी आहे. काही म्हणजे तुम्ही दोन्ही पुस्तक सुद्धा इंटर रिलेट करून वाचू शकता. तुम्ही परिक्रमाही वाचू शकता किंवा दुसरं कोणतं मॅगझिन असेल तुम्हाला आवडत असेल तेही तुम्ही वाचू शकता. आणि आमचं पुस्तक असेल किंवा तुम्हाला अभिनवचं आवडत असेल, तुम्हाला युनिकचं देवाजाधव सरांचं आवडत असेल, तुम्ही तेही वाचू शकता. शेवटी तुमच्यावर आहे तुम्हाला किती पुस्तक वापर. मी परत एकदा तेच सांगेन, पहिलेही मी सांगितलेलं आहे, शक्यतो प्रत्येक विषयाला एकच पुस्तक ठेवा आणि त्या एकाच पुस्तकाची तुम्ही टाइमली रिव्हिजन्स करा. त्यातून तुम्हाला जास्त आउटपुट भेटेल. जेणेकरून तुम्ही 2-3 पुस्तक वाचण्यामध्ये तुमचा जास्त वेळ वाया घालवू नका. एकच पुस्तक ठेवा, त्यावरच पूर्ण तुम्ही विश्वास ठेवा की नाही मला हेच पुस्तक करायचं, ह्यातूनच मी प्रश्न माझे जे काही टॅकल करणार आहे त्याचा तुम्हाला खरंच जास्त फायदा होईल. मॅडम,
प्रश्न काही नाही आहेत आलेले. ओके. हा आत्ता एक आला, एक सेकंद. HDI, ISDI हे बेरोजगारी मोजण्याचे जे इंडेक्सेस आहेत ते म्हणायचं होतं त्यांना. इकॉनॉमिक्स मध्ये जे बेसिकली आहेत, जे इंडेक्स वेगवेगळे आपण मोजतो ना, त्याच्याबद्दल त्यांना म्हणायचं होतं. त्यांनी आत्ता एक्सप्लेन केलं इंडेक्स कुठले. तर ते इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे हा. किंवा ते करंट इव्हेंट मध्ये पण बेसिकली विचारले जातात. लेटेस्ट जी आकडेवारी त्याच्याबद्दलची पब्लिश होते ते त्यांना विचारायचं होतं, ते कशातून करायचं. ओके. हा, आता जे इंडेक्सेस आहेत म्हणजे HDI वगैरे असतील किंवा तर ते तुम्ही करंट अफेअर्सच्या कोणत्याही बुक मध्ये करू शकता. आमच्याही प्रत्येक पुस्तकामध्ये त्याबद्दल आम्ही विविध म्हणजे अगदी विशिष्ट प्रकारे नीट माहिती दिलेली असते. किंवा तुम्हाला दुसरंही कोणतं पुस्तक आवडत असेल, त्यानंतर तुम्ही जर का करंट अफेअर्स साठी जर स्पेसिफिक म्हणत असाल तर युट्यूबला बरेचसे चॅनल्स आहेत, स्टडी IQ वगैरे आहे, त्यावरही तुम्हाला करंट अफेअर्सचे खूप छान छान त्यांचे व्हिडिओ असतात, ते तुम्ही फॉलो करू शकता. किंवा GK टुडेची वेबसाईट आहे, अफेअर्स क्लाउडची वेबसाईट आहे. तर तुम्ही ह्या पण 2-3 वेबसाईटवर तुम्हाला जे इंटरनेटचा यूज करून तुम्हाला जर करंट अफेअर्स करायचे असतील तुम्ही ते सुद्धा फॉलो करू शकता. तुम्ही न्यूजपेपर वाचू शकता. मी आधीच सांगितलं की जास्तीत जास्त न्यूजपेपर तुम्हाला फक्त अर्धा ते पाऊण तासच वाचायचा आहे. 1 किंवा 2 तुम्ही जे कोणते वाचणार असाल, लोकसत्ता वाचणार असाल किंवा महाराष्ट्र टाइम्स वाचणार असाल, शक्यतो संपादकीय पेजवर जास्त करून फोकस करा. बाकीच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका. तुम्ही समजा पुण्याचा पेपर घेतला किंवा मुंबईचा पेपर घेतला तर त्यामध्ये साधारण 1 ते 2 पेज फक्त त्या परिसराचे असतात. म्हणजे मुंबईची माहिती असेल किंवा पुण्याची माहिती असेल तर ते आपल्याला बिलकुलच वाचायचं नाही. त्या पेजकडे आपण लक्षही द्यायचं नाही, कारण त्यातून आपल्याला काहीही आउटपुट भेटणार नाहीये. त्यामुळे शक्यतो आपण फक्त संपादकीय पेजवर फोकस करायचं पेपर वाचताना. साधारण ह्या टिप्स आहेत की जे तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये खरंच तुम्हाला युजफुल ठरू शकतील, ज्या मी माझा अभ्यास करण्यात सुद्धा अप्लाय केल्या होत्या. माझा अभ्यास करताना की माझ्या ज्या स्ट्रॅटेजीज होत्या त्यामध्ये ह्या सगळ्या टिप्स माझ्या मी अप्लाय केल्या होत्या. मॅडम आता नाहीये, म्हणजे तसा आता इमिजिएट प्रश्न आलेला नाहीये. 1-2 ज्या गोष्टी आता विचारल्यात ना या मुलांनी, तर मलाच थोडंसं याचं उत्तर द्यावंसं वाटतंय की ती AMVI जी RTO ची परीक्षा आहे त्या संदर्भातला त्या कुमारने प्रश्न विचारलाय की लेह लडाख आणि गुरु नानक यांच्यातलं काही प्रश्न होता. तर त्यांचं असं म्हणणं आहे की कशामध्ये असतात ह्या गोष्टी. तर असे ह्या गोष्टीचं मला उत्तर द्यावंसं वाटतंय तुम्हा सगळ्या मुलांना की MPSCच्या म्हणजे कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना एकतर पुरेसा आणि सफिशियंट ह्या गोष्टी होतच नाही बेसिकली. म्हणजे तुम्हाला जे वाटतं ना की हे पुरेसं आहे का, हे पुरेसं आहे का, असं कधीच होत नाही. आणि त्याच्या कॉन्ट्राडिक्शन मध्ये सांगते की म्हणून आम्ही 100 पुस्तकं वाचू असंही करून चालत नाही. तर एक लक्षात घ्या की सपोज 1-2 प्रकारचे जर प्रश्न आउट ऑफ वे जाऊन विचारले जात असतील तर त्याच्यासाठी तुम्ही किती वेळ घालवायचा हे मॅटर करेल. म्हणजे सपोज 200 मार्काचे जर प्रिलिम्स असेल तर असं कधीच होणार नाहीये की 4 वर्ष सलग तुम्ही प्रिलिम्सचा अभ्यास केला अगदी आणि तुम्हाला 200 पैकी 200 प्रश्न सोडवता आले, हे कधीच होत नसतं. आपल्याला परीक्षा क्वालिफाय करणं खूप आवश्यक असतं. त्याच्यामुळे काय होतं, मी जे फर्स्ट सेशनला सांगितलं होतं की 60% तुम्ही टार्गेट ठेवून सपोज 1-2 प्रश्नांची उत्तर, आता जसं मॅडमने सांगितलं होतं कॉमन मॅनचं, किंवा एक पूर्वी प्रश्न आला होता की बरीच नावं दिली होती आणि यांच्यापैकी लेफ्ट हँडेड कोण आहेत. तर या टाईपच्या प्रश्नांना तुम्ही काय वाचत बसणार, आणि हे अपेक्षित पण नाहीये. म्हणजे या टाईपचे जे क्रिकेटमध्ये जो असतो ना की हा बॉल खेळलाच जाऊ शकत नाही, सोडून द्यायचा आहे, त्या पद्धतीने ते प्रश्न सोडून द्यायचे. त्याच्यामुळे हे जे छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही गुंतून पडताय ना, हे गुंतू नका. कारण ज्या विषयांमध्ये स्कोरिंग आहे, बाकीचे जे विषय आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही चांगले मार्क्स पाडू शकता त्याच्यावर पण कॉन्सन्ट्रेट करा. आणि करंट इव्हेंटमध्ये 1-2 प्रश्न असे असतात की ज्याचं खरोखर कुणाला उत्तर माहित नसतं. म्हणजे तुम्ही मॅडमला जरी विचारलं तरी पण त्या सांगतील की तर ह्याच्यामध्ये गुंतू नका, बाकी ज्याच्यामध्ये स्कोअर करण्यासारखं आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. असे आउट ऑफ वे जाऊन ऍटलिस्ट 10% प्रश्न असणार आहेत. म्हणजे 200 प्रश्नाचा पेपर असेल तर 20 प्रश्न किमान असे असतील की ज्याची उत्तर ऍक्च्युली 99% मुलांना माहित नसणार आहे. तर बाकी जे 180 आहे त्याच्यातनं आपला स्कोअर चांगला कसा येईल याच्यावर फोकस करा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडू नका. दिव्या मॅडम, पुढचा काही प्रश्न आलाय मी सांगते. अजून एक प्रश्नाचं उत्तर मी देते अमोल. करंट इव्हेंटचे प्रश्न पेपर सोडवताना कधी सोडवायचे, तर ह्याचं आहे ना मी एक सेशन घेणार आहे परत की पेपर सोडवण्याचं टेक्निक काय असायला हवं. म्हणजे तुम्ही करंट इव्हेंटचे प्रश्न शोधून नाही काढू शकणार पेपरमधनं, बरोबर आहे. तर त्याचं टेक्निक काय आहे, फर्स्ट सेशनला मी एक बेसिकली सांगितलं होतं की
2 किंवा 3 राऊंड आपण पेपरचे कसे करतो, तर हे आपण ते टेक्निक म्हणून नंतर घेऊयात. करंट इव्हेंटचे किंवा विषय निहाय प्रश्न तुम्ही शोधू शकत नाही पेपरमध्ये कसे येतात ते. आता पुढचा प्रश्न तुम्ही दिव्या मॅडम सांगा की गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स वापरल्या होत्या का आणि सोप्या पद्धतीने जास्तीत जास्त माहिती लक्षात कशी ठेवता येईल आणि दररोजच्या संपादकीय पेजच्या नोट्स कशा काढाव्या. आता काही गोष्टी म्हणजे ट्रिक्स वगैरे तर फ्रँकली स्पीकिंग मी अशा कोणत्या ट्रिक्स काही माझ्या स्वतःच्या बनवल्या नव्हत्या किंवा असं ट्रिक्सने काही लक्षात राहतं असं मला खरंच स्वतः वाटत नाही. आपण फक्त मी एवढंच सांगेन की तुम्ही रिव्हिजन करा. ट्रिक्स पेक्षा पण रिव्हिजन करा. रिव्हिजनचा तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होईल की तुम्ही आधी म्हणजे 1 महिना अगोदर तुम्ही पूर्ण पुस्तक वाचले, तुम्हाला वाटते की हो मला सगळ्या गोष्टी येत आहेत आणि परीक्षेला जाण्याच्या अगोदर 2-3 दिवस तुम्ही जर ती रिव्हिजन केलेली नसेल, तुम्हाला परीक्षेच्या वेळेस काहीच आठवणार नाही. त्यामुळे ट्रिक्स उपयोगी येत नाही, रिव्हिजन तुमच्या उपयोगी येते. तुम्ही 2 ते 3 वेळेस जेवढी रिव्हिजन कराल तुम्हाला सगळ्यात जास्तीत जास्त फायदा होणार आहे. अजून काय प्रश्न होता मॅडम? हो, जे मगाशी मी ज्यांना गुरु नानक आणि लडाख बद्दल जे सांगितलं आता, तर त्यांनी परत फक्त असं सांगितलंय की हायलाइटेड इश्यू होते म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही अशा गोष्टी कव्हर करा असं त्यांचं तुम्हाला सजेशन आहे. ओके ओके. ठीक आहे. आणि आता पुढचा जो प्रश्न आलेला आहे याचं उत्तर मॅडमने खूप वेळा दिलंय. बहुतेक तुम्ही उशिरा जॉईन केलं किंवा ऐकलेलं नाहीये की परत कंबाईन साठी कधीपासून अभ्यास करायचा याचं बऱ्याचदा त्यांनी सांगितलंय. 11 ऑक्टोबरला चालू होणार एक्झाम साठी जानेवारी 20 पासूनचा अभ्यास, तर त्यांनी स्पेसिफिक हे वाक्य सांगितलं होतं मगाशी की जानेवारी 20 पासून अभ्यास करायचा आहे. अजून काही आहेत प्रश्न कुणाचे? हँड रेज केलाय नामदेव हातवर आणि काकासाहेब ढोरे. काही प्रश्न आहे का? नाहीये बहुतेक. तुम्हाला काही कन्क्लुडिंग दिव्या मॅडम सांगायचंय? एक जस्ट ओव्हरव्ह्यू किंवा संपादकीय लेख किती वाचावे असं आता आलंय आणि एक ओव्हरव्ह्यू तुमचा जो असेल की नाही का फायनली की बाबा हे उरलेले दिवस आहेत, आपण गृहीत धरू की 13 सप्टेंबरला परीक्षा होणार आहे. हे मी त्यांना फर्स्ट सेशनला सांगितलं पण होतं की आपण डिटरमिन करायला नको काय होणार आहे, आपण समजूयात की 13 तारखेला परीक्षा आहे आणि आपल्याला अभ्यास करायचाच आहे. तर या दृष्टिकोनातनं मग तुम्हाला एक फायनली नाही का की बाबा ह्या दिवसांमध्ये असा अभ्यास पूर्ण करा असंही मग तुम्ही सांगितलं तरी चालेल. आता संपादकीयच्या नोट्स कशा काढायचा हा प्रश्न होता अगोदरचा आणि संपादकीय किती वाचायचे. आता संपादकीयच्या नोट्स काढाव्या असं मला वाटत नाही. संपादकीय जस्ट मी अगोदर सांगितलं होतं की संपादकीय वाचण्याचे फायदे काय आहेत. आपल्याला सीसेट साठी होतो फायदा, तसेच आपल्याला एस्से रायटिंगला त्याचा फायदा होतो. त्याचे नोट्स काढावे असं मला वाटत नाही. फक्त आपल्याला माइंडसेट बनवायचा आहे. आपला संपादकीय वाचून आपल्याला माइंडसेट बनवायचा आहे की निबंध लिहिताना मला न्यूट्रल राहायचंय. म्हणजे ऑनलाईन एज्युकेशनवर आला तर तुम्हाला जर वाटते की बाबा ऑनलाईन एज्युकेशन हे पूर्ण चुकीचं आहे, त्यामुळे बऱ्याच आता आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मुलांनी आत्महत्या केल्या, इव्हन देशभरामध्ये बऱ्याच मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांना ऑनलाईन एज्युकेशन नाही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलं. त्यामुळे बऱ्याच लोकांचा माइंडसेट काय झालाय की ऑनलाईन एज्युकेशन हे पूर्ण चुकीचं आहे, ते नाहीच व्हायला पाहिजे. पण आमचा निबंध आला तर आपण असं एक्स्ट्रीम ओपिनियन तिथे आपलं मांडू शकत नाही. आपल्याला न्यूट्रल राहून त्याच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी तिथे मांडायच्या आहेत. यासाठी मी तुम्हाला संपादकीय वाचायला सांगितले, माइंडसेट डेव्हलप करण्यासाठी. नोट्स काढायची गरज नाहीये. आणि संपादकीय किती वाचावेत याचं उत्तर असं आहे की तुम्हाला रोजचा पेपर मी आधी सांगितलं, पेपर आपल्याला रोज वाचायचाच आहे, पण वेळ ठरवून घ्यायची आहे. अर्धा ते पाऊण तास पेपर वाचायचा आहे. आणि मी अगोदरही सांगितलं की राजकारणासंबंधित जे एखादं संपादकीय असेल ते शक्यतो टाळा, नका वाचू. कारण राजकारणाची आपल्याला प्रश्नांची येत नाहीत आणि शक्यतो आपल्याला राजकारणामध्ये पडायचंही नाहीये. त्यामुळे फक्त तुम्हाला जर वाटतं की बाबा मला राजकारणाबद्दल माहिती पाहिजे, मला 4 चौघांमध्ये सांगता आलं पाहिजे, तर तुम्ही वाचू शकता. पण वेळ ठरवून घ्या. संपादकीय अगोदर सांगितलं, संपादकीय तुम्हाला 10 मिनिटं लागत असतील, तुम्ही हळूहळू तुमचा स्पीड वाढवून तो वेळ तुम्ही 7 मिनिटांवर 6 मिनिटांवर असं करून करून तुम्ही टाइम रिड्यूस करा तुमच्या, जेणेकरून तुमचा स्पीड वाढेल रिडिंगचा. तर संपादकीय किती वाचायचे असा प्रश्न आहे की तुम्ही रोजही वाचू शकता. राजकारणामध्ये इंटरेस्ट नसेल तर राजकारण संपादकीय वाचू नका. बाकी ज्या विषयांचे असतील तुम्ही नक्की वाचा. आता ओव्हरऑल सांगायचं झालं तर करंट अफेअर्स हा खरंच फार महत्वाचा सब्जेक्ट आहे, त्याकडे निग्लेक्ट करू नका. काही मुलांना हा सब्जेक्ट खूप इझी वाटतो, काहींना खूप टफ वाटतो की नाही मला करंट अफेअर बिलकुल येत नाही, मी करणार नाही, असं करू नका. 10 समजा
फॉर एक्झाम्पल 15 प्रश्न असतील तर त्या 15 प्रश्नांपैकी एक 7 ते 8 प्रश्न हे फार इझी असतात काही वेळेस, आणि काही वेळेस उरलेले प्रश्न हे डिफिकल्ट असतात. आता राज्यसेवेला जर आपण म्हटलं किंवा मल्टिपल लाईन्स किंवा ऍप्लिकेशन लेवलचे प्रश्न असतात, तरी काही वेळेस अगदी वन लाईनर सुद्धा येऊन जातात राज्यसेवेला. त्यामुळे अगदी अशा भ्रमात राहू नका की खूप टफ प्रश्न येतात मग मी करणारच नाही तो सब्जेक्ट. असं करू नका, असं कोणत्याही सब्जेक्टच्या बाबतीत करू नका. तुम्हाला हिस्ट्री जरी टफ वाटत असेल, सायन्स जरी टफ वाटत असेल, तरी प्रत्येक विषयाचे जर 10 प्रश्न येतात, फॉर एक्झाम्पल मी सांगते 10 प्रश्न साधारण येत असतील, तर 10 प्रश्नांपैकी 5 प्रश्न तर असे असतील ना की जे इझी आहेत, की तुम्ही ते कधीतरी वाचले, तुम्हाला ते येऊ शकतात. त्यामुळं कोणताही एक सब्जेक्ट ऑप्शनला कधीही टाकू नका. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रत्येक सब्जेक्टचे काही ना काही प्रश्न सॉल्व्ह करायचेच आहेत. त्यामुळे त्या विषयाचा तुम्ही नक्की अभ्यास करा. आणि करंट अफेअर्स बाबत तुमचे अजून काही जे प्रश्न असतील किंवा अजून काही क्वेरीज असतील तर आपण अजून एक सेशन घेऊ यासाठी. त्या सेशन मध्ये मी आणि बालाजी सुर्णे सर सुद्धा इन्क्लूड असतील. तुमचे त्याबद्दल त्यांना काही विचारायचे क्वेश्चन असतील किंवा स्ट्रॅटेजी सांगा किंवा कोणत्या टॉपिकला जास्त महत्व दिलं पाहिजे किंवा कसा अभ्यास करायला हवे, ते पण त्याच्या टिप्स तुमच्यासोबत काही शेअर करतील नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये. तर मॅडम झालं मग? ह्याच्या बाबतीत मला एक सांगायचंय दिव्या मॅडम की एमपीएससीच्या बाबतीत हे जे सगळ्या मुलांना खूप वाटतंय अवघड आहे. आता एकाने पुन्हा प्रश्न हा विचारलाय की काही लिंक बेस असतो का, आयोग कशाच्या बेसिसवर प्रश्न विचारतं. तर हे काय आहे की ज्या घटनांचा ओव्हरऑल आपल्या म्हणजे काय म्हणता येईल की सामाजिक आहे, आर्थिक आहे, असे ज्याच्यावर परिणाम होऊ शकतात ना, अशा प्रकारच्या घटना विचारल्या जातात. आणि काय विचारलं जातं हे समजून घेण्यासाठी तुम्हाला पेपरचं अनालिसिस करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही आता अभ्यास सुरू केला आणि करंट इव्हेंट म्हटलं आणि मी करंट इव्हेंट म्हणून मी पुस्तकं वाचेन फक्त किंवा पेपर वाचेन असं होणार नाही. तर जुने पेपर थोडे व्यवस्थित अनालाइज करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की ते कसं वाचायचंय. आणि मॅडमने जे सांगितलं की परत एक सेशन आपण ठेवणार आहोत, बालाजी सुर्णे सर आणि मॅडम दोघं जण एकत्र घेणार आहेत. तर तोपर्यंत तुमच्याकडनं एक अपेक्षित आहे की तुम्ही पुस्तक वाचा. मॅडमचं पुस्तक असेल, आणखीन कुठलं असेल, तुम्ही साधारण आपण एक 10 दिवसानंतर दोघांचं सत्र प्लॅन करणार आहोत. आणि तुम्ही एक असं करू शकता की आता व्हॉट्सअपला सगळ्यांकडे नंबर आलेला आहे. आज मी बऱ्यापैकी सगळ्यांना मेसेज पाठवले, तर तुम्ही मीन व्हाईल प्रश्न पाठवून ठेवा. ते मी त्या दोघांकडे आधीच देईन आणि मग काय होईल की हा जो मधला वेळ असतो हाही वाचेल आणि त्यांनाही समजेल की तुमच्या नक्की अडचणी कुठल्या आहेत करंट इव्हेंट करताना, अभ्यास करताना. तर साधारण एक 10 दिवसामध्ये मला असं वाटतं की तुम्ही थोडंसं करंट इव्हेंट या विषयावर लक्ष देऊन त्याचा अभ्यास करा आणि त्यातल्या ज्या शंका असतील त्या आमच्याकडे आधीच पाठवून द्या. आणि नेक्स्ट सेशनला दोघांनाही आपण बोलवणार आहोत आणि त्यावेळेला मग ते तुमचं परत शंकांचं निरसन करतील. मॅडम त्यानंतर मला अजून एक बोलायचंय. हा बोला बोला. हा मॅडम, तुम्ही जे बोलला की म्हणजे क्वेश्चन पेपरचं अनालिसिस, तर ते खरंच हो. अगदी खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. क्वेश्चन हो. पेपरचं अनालिसिस करणं. राज्यसेवेचा प्रीचा जर विचार केला तर साधारण 2012 पासून तुम्ही आता 2019 पर्यंतच्या सगळ्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणं हे फार गरजेचं आहे सगळ्याच विषयांसाठी. मी फक्त करंट अफेअर्स बद्दल बोलते असं नाही. मग तुमचा सीसॅट असेल, तुमचं बाकीचे इकडे जीएसटी जे बाकी सब्जेक्ट असतील, जॉग्राफी, हिस्ट्री, सायन्स, सगळेच विषय आणि करंट अफेअर्स सुद्धा, त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करणं हे फार गरजेचं आहे की कोणत्या टॉपिकवर आयोग कंटिन्युअसली प्रश्न विचारतंय किंवा कोणत्या टॉपिकवर आयोगाने आतापर्यंत फक्त एक ते दोन वेळेसच प्रश्न विचारलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त अनालिसिस मधून कळणार आहे. आपण आपले एफर्ट्स कोणत्या टॉपिकला द्यायचे आहेत किंवा त्यातून आपल्याला सगळ्यात जास्त आउटपुट भेटणार आहे. आपल्याला स्मार्ट स्टडी करायचं आहे. एखादं पुस्तक घेतलं मग ते आपण अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचलं असं कधीही कोणत्या विषयाच्या बाबतीत करू नका. आधी क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, पूर्ण त्या विषयाचा अभ्यास करा की त्यावर कोणत्या टॉपिकवर प्रश्न येत आहेत, आयोग कोणत्या टॉपिकला जास्त महत्व देत आहे आणि ते अनालिसिस करूनच त्या विषयाच्या अभ्यासाला हात घाला. तुम्ही आता जर नवीन अभ्यास सुरू करणारे असाल तर तुमचं पहिली स्टेप आता ही हवी की तुम्ही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करायला हवं, तुम्ही स्टेट बोर्ड वाचायला हवेत आणि मग तुम्ही रेफरन्स बुक कडे जायला हवं. स्टेप बाय स्टेप तुम्ही अभ्यास करा, तर तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. मॅडम. ओके. आणि हे जे सांगितलंय मॅडमने की अनालिसिस जसं आवश्यक आहे, पुढचा एक जो प्रश्न आला होता की प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे का, तर 100% आहे. म्हणजे पहिल्या 100%. पेपरचं अनालिसिस जसं आवश्यक आहे तसंच अभ्यास झाल्यानंतर जो प्रश्न आलाय तो फक्त करंट इव्हेंटच्या बाबतीत म्हटलंय, पण हे सगळेच प्रश्नपत्रिका तुम्ही वेळ लावून सोडवणं आवश्यक आहे. मी माझ्या सेशन मध्ये सांगितलं होतं की किमान 5 प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आधी, परीक्षा ज्या वेळेत होते त्या वेळेतच बसून तुम्ही सोडवणं आवश्यक असतं, म्हणजे तुम्हाला समजतं की आपण कुठपर्यंत आलो.
अभ्यास करायला. तर करंट इव्हेंट नाही, सगळ्याच विषयांच्या प्रश्नपत्रिकांची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. आणि एक जोडून अजून याला प्रश्न होता की स्टडी आणि रिव्हिजन मध्ये काय फरक आहे. मी बोलते दिव्या मॅडम 1 मिनिट फक्त ह्याच्यावर, की हो, हो, अभ्यास मॅडम. तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला काय होतं की नोट्स काढणं एकतर अपेक्षित आहे. तुम्ही ज्या वेळेला पुस्तकांमधनं वाचता त्यावेळेला नोट्स काढणं अपेक्षित आहे. रिव्हाइज म्हणजे आपण काय करतो की ती गोष्ट परत वाचतो बेसिकली, आणि आपण मग परत ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण याच्याही पुढची एक स्टेज असते अभ्यास झाला की नाही ही बघण्याची, रिव्हिजनच्या नंतरची. ते म्हणजे तुम्ही मनन करणं. म्हणजे उदाहरणार्थ मला अगदी सोपं आता आठवलेल्या टॉपिकचं मी उदाहरण देते की 1857च्या उठावाची कारणं. तुम्ही पुस्तक वाचताना काय करणार की त्याचे उत्तर लिहाल, म्हणजे तुमच्या नोट्स लिहाल शॉर्ट मध्ये की काय काय कारणं होती आणि तत्कालीन कारण हे फायनली इथपर्यंत तुम्ही लिहाल. मग रिव्हिजन मध्ये काय होतं की तुम्ही असं वाचून घ्याल की ही कारणं होती. तिसरी स्टेज काय असते, रिव्हिजन झाली म्हणजे अभ्यास पूर्ण नाही होत. तिसरी स्टेज मनन करण्याची, म्हणजे काय असतं की वही बंद करायची आहे आणि मग आठवून बघायचंय की मला 1857च्या उठावाची कारणं आठवतायत का, किंवा त्या प्रत्येक कारणामध्ये जर काही पुढे एक्सप्लेनेशन असेल तर ते मला आठवतंय का त्याचं काय आहे. ही तिसरी स्टेज जी आहे ना ती अभ्यासात खूप महत्वाची आहे. आणि तुम्ही जर मी नेहमी सांगते की फॅकल्टीज बोलताना थोडं इंट्रोस्पेक्शन करायचं कायम आपण. तुम्ही जर विचार केला तर ही गोष्ट कुणी केलेली नसते. म्हणजे तुम्हाला फक्त वाटतं की मी अभ्यास केला, मी रिव्हिजन केलं, पण आपल्याला हे आठवतंय की नाही हे बघितलेलंच नसतं. कारण ही प्रोसेस जी आहे ना ती कष्ट देणारी असते. तुम्हाला त्याच्यासाठी मेडिटेशन सारखं माइंडचं कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं आणि ते मॅक्सिमम वेळेला आपल्याला अवघड वाटतं. मग आपण बऱ्याचदा काय केलं असतं की फर्स्ट रिडिंग केलं असतं, रिव्हिजन केलं असतं आणि आपल्याला असं वाटतं की मी वाचले, 2दा वाचले, 3दा वाचले, माझा अभ्यास झाला, पण तो अभ्यास माझ्या लक्षात राहिलाय का याची टेस्ट आपण आपल्या फायनल परीक्षेच्या आधी एकदा घ्यायची असते. आपण ती टेस्ट काय करतो, डायरेक्ट राज्यसेवा किंवा कंबाईनच्या वेळेला घेतो आणि मग ते रिझल्ट मध्ये आपल्याला कळतं की आपलं लक्षात राहिलं होतं की नाही. तर हे आधी करणं आवश्यक आहे. तर या 3 स्टेप्स मध्ये बेसिकली अभ्यास झाला पाहिजे. बरोबर ना दिव्या हो, मॅडम? मॅडम. अशाच हो, पद्धतीने मॅडम. केलाय ना आपण अभ्यास? हो, एक्झॅक्टली ह्याच पद्धतीने अभ्यास केलाय. बरोबर. प्रॅक्टिस ही खरंच फार महत्वाची येस. आहे. म्हणजे हो. जेव्हा मी पण STIच्या मेन्सला होते तेव्हा लिटरली डेली मी एक पेपर सॉल्व्ह करत होते. म्हणजे परीक्षेच्या आधी 1 ते 1.5 महिन्यापासून पेपर सॉल्व्हिंग मी सुरू केलं होतं. बरोबर. अगदी त्याच वेळेमध्ये पण काही पेपर सॉल्व्ह केले किंवा मला समजा जेव्हा कधी वेळ भेटला बाकीचा माझा अभ्यास करून जेव्हा मला असं वाटतं की आता अभ्यास झालाय, मला आता ते वाचायचा कंटाळा आलाय, तर त्या कंटाळा बरोबर. आल्यानंतरची जी स्टेप आहे ती आपली प्रॅक्टिसची स्टेज आहे. त्या स्टेजमध्ये आपल्याला फक्त पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. मग तुमची आता पूर्व परीक्षा सुद्धा आहे राज्यसेवेची, साधारणतः 1 महिन्यावर परीक्षा आलेली आहे. आता आपण बरोबर. डेली एक पेपर सॉल्व्ह करायला हवा. मग तुम्ही काय करू शकता, 1 दिवस सीसॅटचा करा, 1 दिवस जीएसचा करा, 1 दिवस सीसॅट करा, 1 दिवस जीएस करा, किंवा तुम्ही मग नंतर तुमचा 13 तारखेला परीक्षा आपली 13 सप्टेंबरला, साधारण 1 सप्टेंबर पासून किंवा 5 सप्टेंबर पासून तुम्ही रोज दोन्ही पेपर सॉल्व्ह करायला हवेत. सकाळी बरोबर. जीएस आणि दुपारी 3 ते 5 मध्ये सीसॅट. तर प्रॅक्टिस बरोबर. ही फार महत्वाची आहे. मग कोणत्याही परीक्षेला असू द्या, प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. या म्हणजे तुम्हाला जे पण तुमच्या समोर कोणी येतील ना पोस्ट होल्डर्स, तर हे खरंच सगळ्यात महत्वाचं आहे. आज बरेच नवीन विद्यार्थी आहेत. लास्ट टाइम मी सांगितलंच होतं की 4.5-5 लाख मुलं महाराष्ट्रातनं परीक्षेला बसतात. सगळेजण सेम पुस्तक वाचतात जवळपास, म्हणजे 90% सगळ्यांना सारखीच पुस्तकांची नावं माहिती आहेत. पण तरीही त्यातनं शेवटी 100-200 जे जातात ना, तर ते ह्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर त्यांनी फोकस केलेला असतो आणि त्या पद्धतीने अभ्यास केलेला असतो, म्हणून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतात. तर हे करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे अभ्यास करताना प्रॅक्टिस, अभ्यास झाल्यानंतर प्रॅक्टिस एकदम मस्ट आहे. ही गोष्ट मी बऱ्याचदा पाहिले की लाईटली घेतात मुलं, की ठीक आहे माझं वाचून झालंय, मी परीक्षेला बघेन. पण असं करू नका. मॅडमने सांगितलंय ते बरोबर आहे की 5 तारखेनंतर साधारण तुम्ही दोन्ही पेपर, आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की दोन्ही पेपर एका दिवशी सोडवले पाहिजे. तुम्हाला सलग 2 पेपरला बसणं ह्या गोष्टीसाठी स्टॅमिना लागतो. आणि तुम्ही ठीक आहे म्हणजे स्टडी रूम मध्ये जी लोक अभ्यास करत होते मुलं, आता घरीच करत असाल सगळे. बैठकीची सवय एमपीएससीच्या मुलांना लागलेली असते, पण ते 2 तास कॉन्सन्ट्रेशन करणं, तर ह्या गोष्टीसाठी प्रॅक्टिस आवश्यक आहे. आणि म्हणून त्याच वेळेला ते पेपर सोडवायचे, त्याच वेळेला त्याची प्रॅक्टिस करायची. एमपीएससी एक्झाम ऑनलाईन आयोग ऑनलाईन पद्धतीने घेणार आहे. फायदेशीर आहे की महापोर्टल प्रमाणे एमपीएससी होऊ शकतं का, हा आपला विषय नाही. संदीप ढमढेरे, बहुतेक मी लास्ट टाइम सांगितलं होतं आपण फक्त अभ्यास करायचा आहे. एमपीएससी ला जे निर्णय घ्यायचे ते एमपीएससी घेईल, ते आपल्या हातात नाही. ऑनलाईन घेतील, ऑफलाईन घेतील, आपण फक्त प्रिपेअर्ड राहायचं की आपण पास होऊ. आपल्या हातातला ही गोष्ट नाहीये.
ठीक आहे. अजून काही थांबायचं अजून काही आहे प्रश्न दिव्या नाहीयेत मॅडम? आता. हो, प्रश्न चालेल नाही येत मॅडम. आणि नेक्स्ट सेशन साठी मी सांगितलंय त्यांना, त्यांनी पाठवले की मी तुमच्याकडे ते हो. प्रश्न देईन आणि मग आपण जे परत दोघांचं सेशन ऑर्गनाईज करणार आहोत त्यामध्ये मग तुम्हाला ते विस्तृतपणे सांगता येतील त्याची उत्तर. हो, ठीक आहे, थांबूयात मग. चालेल. हो मॅडम, चालेल. मी दिव्या मॅडमचं तुमच्या सगळ्यांच्या वतीने आणि करिअर विथ एक्सेलन्स या ग्रुपतर्फे, मॅडम ऍक्च्युली ग्रुपचाच एक भाग आहेत पण तरी पण आभार मानते. त्या त्यांच्या घरून जॉईन झालेल्या आहेत आज. आणि हे जे मी लास्ट टाइम सांगितलं की असं आम्ही ठरवलंय की तुम्हाला जे शक्य आहे गाईड करणं, आणि म्हणून थोड्या थोड्या वेळाची सत्र ठेवतोय की एक एक तास का फक्त 1 किंवा 1.5 तास, की तुम्हालाही वाटू नये आपला वेळ वाया जातोय, किंवा तुम्हाला असं कॉन्फिडन्स आला पाहिजे की हा 1 तास बसलोय तर आपल्याला काहीतरी मिळतंय. तर या पद्धतीने आपण विषय निहाय जाणार आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये बाकीच्या विषयांच्या काही फॅकल्टीज तुमच्या समोर येतील. तर दिव्या मॅडमने आज त्यांचा वेळ काढला आणि खरंच खूप छान तुम्हाला गाईड केले. तुम्ही बरेच जण त्यांना ओळखताय, मी जसं आधी सांगितलं तसं. त्यांच्या पुढच्या पुस्तकांच्या आवृत्त्यांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपण थांबूयात. तुम्हाला सगळ्यांनाही खूप शुभेच्छा. थँक्यू दिव्या मॅडम. धन्यवाद मॅडम.